अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ। आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी 729 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण करून ठिकठिकाणी भेटलेल्या व्यक्तींना दुःखमुक्त करून त्यांना सन्मार्गावर आणून ज्ञान संपन्न करून अखेर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे येऊन स्थिरावले। 21 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांनी समाधी घेतली। स्वामींनी देहाचा त्याग केला, परंतु स्वामींची शक्ती अजूनही कार्य करत आहे। श्री स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की हम गया नहीं जिंदा है। स्वामींची 2 अभिवचन खूप महत्त्वाची आहेत। हम गया नहीं जिंदा आहे, त्याचबरोबर भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींनी दिलेले अभिवचन आहे। आणि म्हणून रोज ह्या गोष्टीचं स्मरण करून त्यानुसार जर आपण आपलं आचरण ठेवलं, आपल्या जीवनाची बांधणी केली, तर आपलं जीवन आनंदाने उजळून निघतं। हम गया नहीं जिंदा है आपल्या परमपूज्य नानांचं आयुष्यातल्या जर घटना घेतल्या तर त्याची सत्यता किती आहे ते आपल्याला सहज कळून येते। समाधिस्थ झाल्यावर देखील श्री स्वामी समर्थांनी आपल्या नानांना सदेह दर्शन दिलंय। गोष्ट 1965 ची आहे। दर्शन देऊन सांगितलं की तुला माझं कार्य करायचं आहे आणि त्यानुसार कार्य करून घेतलं आणि नानांनी स्थापन केलेला हा स्वामी समर्थ परिवार आज वैभवाला गेला आहे। परमपूज्य नानांकडून श्री स्वामी समर्थांनी स्वामी भवन बांधून घेतलं। शून्यातून एवढं भव्य दिव्य स्वप्न साकार झालं, कारण नानांच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थांची महान शक्ती होती। शक्ती केव्हा आपल्या पाठीमागे उभी राहते? जेव्हा आपली नितांत श्रद्धा असते, आपली धडपड असते, त्या ध्येयाने आपण प्रेरित झालेलो असतो। त्यावेळेला हा परमेश्वर आपल्याला हात धरून पुढे नेतो। परमपूज्य नानांची स्वामी समर्थांवर तेवढीच नितांत श्रद्धा होती। स्वामींचं कार्य करायचं यासाठी ते कटिबद्ध झाले होते। वाटेत आलेल्या अनेक संकटांना त्यांनी लीलया पार केलं। कशाच्या जोरावर? तर स्वामी समर्थांवर असलेल्या आढळ निष्ठेतून। आणि जेव्हा असं सद्गुरूवर नितांत प्रेम असतं, स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध असतो, त्यावेळेला सद्गुरू आपल्याला मदत करतो आणि उचलून लीलया कार्य करून घेतो। हे नानांच्या जीवन चरित्रातून आपण बघतो आहोत। नानांना बघणारी, नानांना पाहिलेली अशी अनेक व्यक्ती आजही आहेत आणि त्यांनी हे सर्व सत्य बघितलेलं आहे की एकेकाळी सुटापुटात वावरणारे नाना स्वामी दर्शनानंतर धोतर नेसायला लागले। वैभवशाली जीवनाचा त्याग करून
गुरुचं कार्य करण्यासाठी असिधारात व्रत धारण केलं. अशा नानांची ही 2 रूपं आपण बघतोय. स्वामींचं वर्णन करताना नानांनी म्हटलेलं आहे, समाधिस्थ झाले जरी स्वामी राज, तरी स्वामी समर्थ सदेह दर्शन देतात. आणि नानांना तसं दर्शन लाभलं. इथे अंधश्रद्धा नसे गोंधळाला, नसे स्वप्नसृष्टी तशी संभ्रमाला, अशी ही प्रचिती मला लाभलेली, तुम्हा सांगतो या पुण्यवेळी. नानांचं एक काव्य आहे. भ्रम नाहीये, स्वामींनी दर्शन दिलं, सत्य आहे सत्य. समाधिस्थ झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी नानांना देहदर्शन देऊन कार्य करायची आज्ञा केली आणि त्यानुसार हे कार्य घडलेलं आहे आणि हे कार्य पुढे जात आहे. स्वामी समर्थ परिवाराचे सर्वजण त्यासाठी कटिबद्ध आहेत. स्वामींनी देह ठेवला म्हणून स्वामींची पुण्यतिथी संपन्न करायची, पण स्वामी आहेत, त्यांची शक्ती कार्य करते आहे आणि ते आपल्या मागे उभे आहेत, हे लक्षात ठेवा. आता सर्वजण एका विशिष्ट मनस्थितीमध्ये आहेत की पुढे कसं होणार, पण मनात कसली भीती ठेवता. आपल्या पाठीशी महाराजांची शक्ती आहे. महाराजांची शक्ती नानांनी आपल्यासाठी खेचून आणलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठेही संभ्रमित होऊ नका. या अंधारातून पण मार्ग मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि अशी मनाची धारणा करणं ही खरी स्वामींची पुण्यतिथी संपन्न करणं आहे, हे लक्षात घ्या. उपासना 2 पद्धतीच्या असतात, सगुण उपासना, निर्गुण उपासना. सगुण उपासनेमध्ये आपण मूर्तीची पूजा करतो, पादुकांची पूजा करतो, आणि निर्गुणामध्ये आपण त्यांच्या गुणांची पूजा करतो. चक्षुन पुढे त्याचे रूप आणतो, त्याचे गुण आणतो आणि त्याचे चिंतन करतो आणि त्या गुणानुसार आपण आचरण करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराचे सर्व गुण माझ्यामध्ये संक्रमित व्हावे यासाठी आपण उपासना करतो. मग ती सगुणही करता येते, निर्गुणही करता येते. आजच्या काळात आपल्याला ही निर्गुण उपासना करायची आहे. स्वामींची पुण्यतिथी अशा पद्धतीने संपन्न करायची आहे. निर्गुण उपासना नेहमीच करणं माणसाला शक्य नसतं, म्हणून सगुण उपासनेपासून सुरुवात केली जाते. सगुणाकडूनच माणूस निर्गुणाकडे जाऊ शकतो. जसं लहान मुलाला शिकवताना, समजा आपण त्याला श्री अक्षर काढायला शिकवलं, तर लहान मुलाला शिकवताना आपण मोठा श्री काढतो, मग हळूहळू शिकून शिकून नंतर ते मूल तो लहान अक्षरात मोठं झाल्यावर काढायला लागतं. तसं देवाचं जे सगुण रूप आहे ते आपल्यासारख्या बालकांना गरजेचं असतं, म्हणून मूर्तीपूजा. पण ती करता करता निर्गुणाची पूजा ही आपल्याला करता आली पाहिजे. आणि ती पूजा आता आपण ह्या आलेल्या प्रसंगामुळे शिकणार आहोत करायला. उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे, आपल्या घरात आपण सर्वजण संपन्न करणार आहोत. मनाने स्वामींनी केलेला सगळा उपदेश जाणा, उपदेशाचं चिंतन करा आणि उपदेशानुसार आपलं आचरण पुढच्या आयुष्यात आपण घडवायचं आहे अशी प्रतिज्ञा करा. स्वामींचा उपदेश खूप सोपा आहे आणि तो जर खरंच तुम्ही आचरणात आणलात तर तुमचा आनंद सुखाने ढवळून निघतो. सुखाच्याच राशी आजूबाजूला असतात,
आणि म्हणून महाराजांचं आचरण, महाराजांच्या उपदेशाचं आचरण खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि ती पूजा आपल्याला उद्या बांधायची आहे. घरात पादुका असतील तर, मूर्ती असली तर त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. नानांनी लिहिलेल्या पुस्तकातील स्वामी चरित्रातील काही प्रकरणाचं वाचन करा आणि त्यावर चिंतन करा आणि त्याच्यावरनं विचार करून महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा. काय वाचलं त्याच्यापेक्षा काय जाणलं हे महत्त्वाचं आहे. भक्तांच्या मुखात नाम असतं, हातात माळ असते, हृदयात पण स्वामींचं नाम असतं, पण हे सगळं बुद्धीत जायला हवंय, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठीच नानांनी श्री स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे. बुद्धीनी स्वामींना जाणा, स्वामींची महान शक्ती जाणा. फक्त ते काहीतरी चमत्कार करतायत आणि तसे चमत्कार त्यांनी माझ्या आयुष्यात घडवावे एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून स्वामींचं स्मरण करू नका. कल्पवृक्षाखाली तुम्ही बसलेले आहात, अक्षुल्लक गोष्टींची याचना करू नका. भरभरून देणारे स्वामी आहेत, कुबेराचं भांडार फोडून देणारे स्वामी आहेत. सौख्यांच्या राशीवर तुम्ही बसू शकता असे स्वामी समर्थ आहेत. जसं म्हणतात की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, तसे आम्ही असतो. आणि म्हणून आमची ही झोळी आहे ती आम्हाला घट्ट करायची आहे आणि ती उपासनेनी होणार आहे, स्वामींच्या भक्तीनी होणार आहे, स्वामींना जाळून होणार आहे. स्वामींचं वर्णन करताना नानाजे म्हणतात ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सामावले त्या रूपात सारे कोटी कोटी देव, सर्व देवांच्या ऊर्जा लहरी स्वामींच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून ज्याचं ज्याचं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताच्या रूपात स्वामींनी त्या त्या भक्ताला दर्शन दिलेलं आहे की तुझा देव तू जो पुजतोय तो आणि मी एकच आहे असे स्वामी सांगतात. आणि म्हणूनच एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे. आयुष्यात पूजन कराल तर श्री स्वामी समर्थांचं पूजन करा. त्यांच्या पूजनाने माझ्या आयुष्यामध्ये मला क्रांती घडवायची आहे. माझं स्वतःचं जीवन मी स्वतः सुखी करू शकतो हा आत्मविश्वास वाढवायचा आहे. आणि माझ्याबरोबर इतरांचंही तसंच कल्याण होणार आहे ही भावना ठेवायची आहे. स्वामींना जाणणं कठीण आहे. अनेक जण वाद करत राहतात स्वामी म्हणजे काय, अमुक तमुक. या वादात पडूच नका. साक्षात परमेश्वर मानव देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला आणि हा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ. कशासाठी अवतरण केलं? मानवाचे मन न जाणे निर्गुण, म्हणून सगुण प्रगटले. आपल्या नानांनी हे काव्य केलेलं आहे. निर्गुण निराकारच आहेत स्वामी, पण सर्वसामान्य माणूस जाणू शकत नाही आणि म्हणून हे निर्गुण निराकार परब्रह्म मानव देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला. कशासाठी? दुबळ्या मानवा करण्या समर्थ, समर्थची आले मनुरूपे. मानवाचा देह धारण करून समर्थ अवतीर्ण झाले. कशासाठी? तर माणसाला सुखी करण्यासाठी. आणि म्हणून महाराजांची उपासना, महाराजांची भक्ती म्हणजे स्वतः सुखी होण्यासाठी प्रयत्न करून
इतरांनाही सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आणि ह्या प्रयत्नांचीच फुलं त्यांना आपण अर्पण करायची आहेत. स्वामींचं निर्गुण निराकार रूपाची उपासना आपल्याला स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने करायची आहे. जगावर आलेले संकट लवकरात लवकर दूर व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. आज समाजामध्ये अनेक संभ्रम निर्माण आहेत. म्हटलं जातं की देव रणांगणातून पळाला, कोणी म्हणतं की देवाला बंदिवान करून ठेवलंय. अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. देव म्हणजे काय हे पहिलं जाणा. जी महान शक्ती हे सगळं विश्व चालवतंय ती शक्ती म्हणजे परमेश्वर आहे, लक्षात घ्या. देवळं बंद आहेत म्हणजे देवाला बंद केलं नाहीये, लक्षात घ्या. देव उलट देवळांच्या बाहेर पडला आहे. का तर आलेल्या संकटातून मानवाला मुक्त करण्यासाठी, पण तो फक्त दिसत नाहीये. पण आता तरी जो रोग पसरला आहे त्या रोगाचे जे जंतू आहेत ते दिसत आहेत का? पण सर्व तर विश्वास ठेवून घाबरून राहिलेच आहेत ना. असा हा परमेश्वर दिसत नाहीये की तो काय करतोय. पण म्हणजे तो काही करत नाही आणि तो बंदिवानात आहे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. अरे दाण्याच्या एका कणातून मन मन धान्य निर्माण करण्याची जी शक्ती तो ईश्वर, अशा या महान ईश्वराला काय आपण बंदिवान करू शकतो? आपण कोण? पण उगाचच लोक वेडेवाकडा विचार करत राहतात आणि म्हणून मनामध्ये असलेली निराशा प्रथम मनातून काढून टाका. परमेश्वर आहेच, तो आपला सांभाळ करतच आहे. प्रत्येकाचं आयुष्य सुखी होण्यासाठी तो झटत आहे. मानवाला सुधारण्याचा तो प्रयत्न करत आहे. पण मानवच जर फरकटलेल्या रस्त्यावरून जातच राहिला आणि ऐकण्याचा झाला तर काय करणार, हे पण लक्षात घ्यायचंय प्रत्येकाने. विश्वाचा जर तोल जायला लागला तर तो सावरण्याचं काम ईश्वरालाच करायचं असतं, कारण ईश्वरानेच हे विश्व निर्माण केलंय. ज्याप्रमाणे आपलं अपत्य जर बिघडायला लागलं तर त्याला निवारण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतात आयुष्यामध्ये आणि आपण कठोर निर्णय घेतो आणि त्याला चांगल्या मार्गावर आणतो. त्यामुळे जेव्हा विश्वाचा तोल जाण्याची वेळ आलेली आहे, अशा वेळेला हा तोल सांभाळण्यासाठी हे संकट आलं असेल असंही आपण म्हणू शकतो, हेही लक्षात घ्या. यातून निश्चितच चांगलं घडणार आहे. मानवाला आपण किती परस्वाधीन आहोत, किती पराधीन आहोत त्याची जाणीव झालेली आहे, हेही लक्षात घ्या. एका क्षणामध्ये कोट्यावधी किमतीच्या गाड्या बंद होऊन राहिल्या आहेत. पाठोपाठ उड्डाण होणार आहे. विमानतळ विमानांनी भरून गेले आहेत. मुंबईतली लोकल कधी बंद राहू शकतील अशी कधी कोणी कल्पनाही केली नसेल, किंवा ते अशक्यच आहे मुंबईतली लोकल बंद ठेवणं. पण ती आज गेली 1 महिनाभर ठप्प आहे. हे सगळं घडलं आहे आणि आपण किती परस्वाधीन आहोत हे लक्षात घ्या. आपल्या जवळ असलेले मोठे मोठे बंगले, गाड्या, संपत्ती याचा उपभोग आपण घेऊ शकतो का? या क्षणाला नाही. या क्षणाला आपण घरात अडकून पडलेलो आहोत.
आणि म्हणून आपलं सामर्थ्य किती कमी आहे याची जाणीव माणसाला यातून होणार आहे, लक्षात घ्या. आणि येणारा काळ निश्चितच चांगला असणार आहे, हेही लक्षात घ्या. मी मोठ्या विश्वासाने तुम्हाला ही गोष्ट सांगते आहे, कारण हे अनुभव आयुष्यामध्ये घेतले आहेत. नानांच्या बरोबर आयुष्य काढलेलं आहे. पदोपदी नानांना श्री स्वामी समर्थांचं दर्शन होत असे आणि नानांच्या मुखातून विविध वाक्य सहजरित्या बाहेर पडत असतील. ती सर्व बोधवचनच होती आणि त्यातून जे काय सगळे संस्कार झाले त्या संस्कारातूनच मला हा आत्मविश्वास मिळाला आहे. आणि म्हणून तेवढ्याच अनुभवाच्या बोलातून आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगते की घाबरून जाऊ नका. देव नाही असं समजू नका. उलट देवाला शरण जा आणि देवाला आवडेल असं वागायचा प्रयत्न करा. जग आपल्या आनंदासाठीच आहे आणि सर्व सुखी व्हावे हीच ईश्वराची इच्छा आहे, हेही लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणूनच एक छोटंसं गाणं तयार केलं आहे. नेहमीप्रमाणे स्वप्ना इनामदार त्या तुम्हाला गाऊन दाखवतील. आता आपली भेट परत थोड्या दिवसात होईलच. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.